नमस्कार. टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ निर्मित माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये मी वृंदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शाळा हे दोन शब्द म्हणजे हृदयाच्या कुपीतलं अत्तर. त्याचा सुगंध आपल्याला कायम येत असतो आणि त्याचा आनंद आपण सतत घेत असतो. शाळेत असताना अतिशय कठीण वाटणारा विषय तो म्हणजे शास्त्र, आणि त्यातही जीवशास्त्र म्हटलं की माझ्यासारखे लोक थोडेसे घाबरून असायचे. याचं कारण काहीतरी कापाकापी करायला लागायची, मग ते रक्त वगैरे ते डोळ्याला नकोसं वाटायचं. पण काही लोकांसाठी, काही मुलांसाठी हाच विषय अत्यंत जिव्हाळ्याचा, कारण त्यांना पुढे जाऊन याच विषयात काहीतरी प्रावीण्य मिळवायचं होतं. आणि असंच प्रावीण्य मिळवलेले डॉक्टर उज्ज्वल येवले आज आपल्या भेटीला आलेत. डॉक्टर उज्ज्वल येवले असं नाव ऐकल्यानंतर आपसुकच सर्जन ही त्यांची पदवी आपल्या समोर येते. आपल्या शाळेने दिलेले संस्कार, शाळेने त्यांना ज्या पद्धतीने घडवलं, ते सगळं आपल्याबरोबर घेऊन डॉक्टर आज अत्यंत नामवंत डॉक्टर उज्ज्वल येवले म्हणून ओळखले जातात. बघूया त्यांच्या शाळेच्या आठवणी, ऐकूया शाळेत असताना त्यांनी काय काय केलं, आणि आज शाळेचे संस्कार, शाळेचे विचार त्यांना त्यांच्या प्रोफेशनमध्ये नेमकं काय देतात. डॉक्टर, खूप खूप मनापासून स्वागत आपलं. नमस्कार. नमस्कार. कुठली बॅच? मी शाळा 1990 मध्ये जॉईन केली. 2000 मध्ये मी 10वी कंप्लीट केल्यानंतर शाळा सोडली. शाळेमधला सगळ्यात आवडता विषय? समाजशास्त्र. समाजशास्त्र. अरे वा. पण आज तुमची जी पदवी आहे ती शास्त्र विषयाकडे घेऊन जाणारी. बरोबर. सो शाळेत असताना कधी विचार केला नव्हता की सायन्स किंवा शास्त्र हे आपल्या इंटरेस्टचा टॉपिक आहे असं. पण हा म्हणू शकतो की 10वी येईस्तोवर बाकी कोणत्या विषयांपेक्षा, म्हणजे गणित थोडं कठीण वाटायचं म्हणून, पण म्हणजे सायन्सकडे जायचंय किंवा 11वी 12वी मध्ये सायन्स करायचंय हे त्याच वेळेला ठरलं होतं. वा. आणि तुमच्याबद्दल असं सांगितलं जातं, सगळे शिक्षक असे म्हणतात की डॉक्टर उज्ज्वल म्हणजे आधीचे उज्ज्वल जेव्हा वर्गात असायचा तेव्हा तो वर्गात आहे असं आम्हाला कधीच वाटायचं नाही, इतका शांत तो कायम होता. तर खरंच असं होतं? असं वाटत नाही मला. तो याच वर्गातली एक आठवण सांगतो जिथे आपण हे प्रोग्राम करतो आहे तिथे. आय थिंक 8वीत असताना, 8वी अ चा वर्ग होता हा. बरोबर. 8वीत असताना आम्ही असं त्यावेळेच्या बेंचवरती असं इथे एक पेन ठेवायला काहीतरी असायचं, त्याच्यावरती आम्ही गेम खेळायचो. एकदा पकडलो गेलो होतो, मला सरांनी बाहेर काढलं होतं. चौधरी सर होते त्यावेळेला. अच्छा. त्यांनी बाहेर काढलं होतं. सो म्हणजे मस्ती तर ऑब्व्हियसली थोडीफार तर केलीच आहे. खेळामध्ये पण इंटरेस्ट असायचा, त्यामुळे वेळ मिळाला की खाली ग्राउंड मध्ये खेळायला जा वगैरे. अगदीच. सो शाळेची अशी छान आठवण आहे. म्हणजे आता शिक्षक मला जर म्हणतील की तू शांत असायचा तर मला आनंदच होईल. क्या बात आहे. न्यूरोसर्जन म्हणून काम करत असताना ती जी शांतता हवी असते किंवा तो जो एक कामनेस हवा असतो, आणि त्या कामनेस मध्येच तुमचं खरं काम होतं, तर म्हणून होत असेल का की इतका शांत, म्हणजे जसं शिक्षक सगळे म्हणतात की उज्ज्वल खूप शांत होता वर्गात असताना, तर तो शांतपणा कसा जपलाय अजून सुद्धा? ऍक्च्युली ऑपरेशन थिएटरमध्ये बराच गोंधळ असतो, एवढी शांतता नसते. पण हो, म्हणजे जेव्हा मी ऍक्च्युअल ऑपरेशन करत असतो त्यावेळेला डोक्यामध्ये गोंधळ नसतो, बाहेर किती आवाज असला तरी. रादर तुम्ही असं म्हणू शकता की बहुतेक वेळा मी प्रेफर करतो की कोणती तरी गाणी चालू असतील ऑपरेशन थिएटरमध्ये, तर अजून थोडं कम्फर्टेबल असतं. विच हेल्प्स ऑब्व्हियसली. म्युझिक थेरपी सगळ्यांनाच माहिती आहे. सो त्याचा फायदा होतोच. गोंधळ असतोच, आरडाओरडा असतोच, पण महत्त्वाची शांतता जी असते ती एकतर ऑपरेशनच्या आधी पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांना सगळ्या गोष्टी समजावून सांगणं, आजार, त्याचे आउटकम्स, सर्जरी काय आहे, त्याच्यातून रिकव्हरी कशी होणार आहे, हा पार्ट समजावून सांगताना, आणि ऑपरेशन झाल्यानंतर नातेवाईकांना जे आवश्यक
गोष्टी त्यांना ऐकायच्या असतात बरोबर. त्यांच्या धैर्याकरता म्हणून त्या सांगताना. सो या वेळेला डोकं शांत असणं आणि शांतपणे त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगणं हे तेवढंच आवश्यक असतं. कारण कधी कधी असतं की ते तेच प्रश्न परत विचारतात. बरोबर. वेगवेगळे नातेवाईक येतात आणि परत त्याच गोष्टी विचारतात. बरोबर. सो शक्य तेवढं शांतपणे त्या गोष्टी परत परत वेगवेगळ्या किंवा त्यांना समजतील त्या भाषेत समजावून सांगणं अत्यंत आवश्यक असतं. क्या बात आहे. पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही शाळेला या प्रसंगाशी कसं जोडता? शाळेने तुम्हाला काय दिलं जे आज तुमच्या प्रोफेशनमध्ये तुम्ही घेऊन येताय? आय थिंक शाळेपासून जी अभ्यासाची जी सुरुवात झाली, मी मराठी माध्यमात होतो, त्यानंतर इंग्लिशमध्ये जेव्हा अभ्यास चालू केला तर जी मेहनत लागते, जो बेस लागतो, जो मे बी इंग्लिशपासूनच चालू केलं असतं तर मे बी तेवढी मेहनत घेतली नसती. बरोबर. त्याशिवाय जो आपल्या शाळेमध्ये स्पेसिफिक म्हणजे टाइम टेबल असायचं की तुम्ही ते फॉलो करा किंवा वेळच्या वेळी अभ्यास झाला पाहिजे. या सगळ्या ज्या सवयी शाळेमध्ये लागतात त्याचा पुढे जाऊन नक्कीच फायदा होतो. कारण ऑब्व्हियसली अभ्यास वाढत जातो आणि वेळ कमी असतो. आणि जे ॲक्च्युअल न्यूरोसर्जरी ट्रेनिंग असतं त्यावेळेला शिकता शिकता म्हणजे काम करता करता शिकायचं पण आहे, अभ्यास पण करायचा आहे. आणि मला माहीत नाही तुम्हाला माहिती आहे की नाही, पण अमेरिकन असोसिएशनने एक स्टडी केली होती ज्याच्यामध्ये हे प्रूव्ह झालं आहे की न्यूरोसर्जरीचं ट्रेनिंग हे जगातलं सगळ्यात कठीण सायन्स फील्डमधलं म्हणजे मेडिकल फील्डमधलं ट्रेनिंग आहे. सो वर्किंग आवर्स खूप जास्त असतात. म्हणजे 36 तास 72 तास कंटिन्युअस न झोपता किंवा थोडा वेळ झोपून किंवा न खाता कामं करणं. तर या सगळ्या करता तुमची एक म्हणजे मनाची तयारी पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्हाला टाइम टेबल तुमच्या कामाचं तुम्हाला बसवता आलं पाहिजे की वेळेत गोष्टी झाल्या पाहिजेत. सो या गोष्टी डेफिनेटली शाळेपासून शिकायला मिळाल्या होत्या की तुम्हाला वेळेत गोष्टी कशा करायच्या आहेत. सो त्याचा नक्कीच फायदा झाला. वा. शाळेबद्दल बोलतोय, शाळेतले कुठले शिक्षक खूप आवडते आणि कुठले शिक्षक अजूनही लक्षात आहेत काही स्पेसिफिक गोष्टींमुळे? असं तर नाही, बरेच शिक्षक अगदी पहिलीपासून ते 10वी पर्यंत प्रत्येक वर्गामध्ये कोण ना कोणतरी शिक्षक होता जे खूप जवळचे होते किंवा अजूनही कधीही रस्त्यात जरी भेटले तरी ओळखतात, ओळख दाखवतात, गप्पा मारतात, विचारतात. सो त्यातल्याच एक मॅथ्यू मॅडम अजूनही जवळ आहेतच. त्याशिवाय 5वीत असताना मुग्धा साळुंखे म्हणून मॅडम होत्या, त्या पण मराठी शिकवायच्यात आम्हाला. सो आहेत असे बरेच शिक्षक आहेत जे काही आता दुर्दैवाने नाही राहिले, पण ते शिक्षक पण म्हणजे आमच्या घराच्या समोरच राहायचे काही शिक्षक. त्यामुळे पटवारी मॅडम होत्या, भावेबाई होत्या, बरेच शिक्षक आहेत. शाळेतली कुठली एक गोष्ट की आजही ती आठवली किंवा मित्रांची गप्पा मारत असताना ती गोष्ट आठवली की भरपूर हसायला येतं किंवा असं वाटतं की हो हे जर माझ्या बाबतीत घडलं नसतं तर काही मजाच नव्हती, अशी कुठली गोष्ट आहे? खेळाचे तास नक्कीच. आम्ही सगळेच असायचो ग्राउंडवरती जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा. ते आहे. त्याशिवाय वर्गात असताना जी शिक्षक शिकवत असताना जी आमची मस्ती चालायची, जे काय गप्पा गोष्टी चालायच्या त्या गोष्टी. बर. क्या बात आहे. न्यूरोसर्जन व्हायचंय हे नेमकं कधी ठरलं? म्हणजे काय प्रेरणा होती त्या मागे? 12वीत असताना आय थिंक. म्हणजे 10वी पर्यंत तर हे नक्की झालं होतं सायन्स घ्यायचंय. 11वी 12वीत गेल्यावरती जेव्हा मराठी मीडियममधून इंग्लिश मीडियममध्ये गेल्यावरती 11वी मध्ये ॲटलिस्ट थोडासा डिफिकल्टी होत्या फिजिक्समध्ये किंवा मॅथ्समध्ये. पण 12वीत ॲक्च्युली जेव्हा बायोलॉजीमध्ये ब्रेन किंवा न्यूरो अॅनाटॉमी शिकायला चालू केलं त्यावेळेला वाटलं की आय थिंक व्हायचंय तर न्यूरोसर्जन. वा, क्या बात आहे. कोण होतं प्रेरणास्थान पण त्या मागचं? असं कोणाला पाहिलं होतं, ऐकलं होतं किंवा शिकवताना शिक्षकांनी काही? तसं तर नाही, पण म्हणजे जे वाचताना म्हणजे पुस्तकामध्ये तर एकच चॅप्टर होता फक्त अॅनाटॉमीवरती, त्यापेक्षा जास्ती नव्हतं.
पण जेव्हा शिकताना हे कळलं की अजूनही आपल्या मेंदूचा बहुतेक भाग आपण वापरत नाही. म्हणजे कितीतरी पार्ट्स आहेत जे आहेत, पण आपण त्याचा तेवढा रेग्युलर वापर करत नाही, किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या अजूनही संशोधनात आहेत. सो आता हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण आपल्याच इंटेलिजन्सने शोधलेलं करेक्ट आहे. करेक्ट. सो खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या अजूनही आपण म्हणजे त्याचा एक्सप्लोर केल्या नाहीत. एक्सप्लोर केल्या नाहीयेत, शोधलेल्या नाहीयेत. सो तेव्हा असं वाटलं की नाही, याच्यात काहीतरी इंटरेस्टिंग आहे, जे शिकणं गरजेचं आहे. आणि मेडिसिनपेक्षा सर्जिकल फील्ड म्हणजे ऑपरेट करणं हा माहित नाही, अचानकच आलं ते. क्या बात आहे. शाळेत असताना चित्रकला आवडत होती? हो, म्हणजे छान चित्रकार नव्हतो, पण तरी हा डिसेंट. डिसेंट. कारण माझ्या मते पहिल्यांदा सायन्स किंवा शास्त्राचा अभ्यास करत असताना त्या सगळ्या आकृत्या अतिशय सुंदर काढणं किंवा एक्सप्लेन त्यातनं करणं हे खूप हो, माझ्या मते तर महत्वाचं. म्हणजे मी आजही ऑपरेशनच्या आधी नातेवाईकांना जर समजावायचं असेल तर मी चित्र काढून त्यांना दाखवतो की इथे हे प्रॉब्लेम आहे, हे इम्पॉर्टंट स्ट्रक्चर आहेत जे मला वाचवायचे आहेत, इथून मला हे करायचं आहे, असं त्या गोष्टी. आणि माझ्या ट्रेनिंगच्या वेळेला पण म्हणजे इट वॉज मॅन्डेटरी असं म्हणू शकतो की शिकवताना आम्हाला सांगायचे की रोज जे पेशंटच्या सर्जरी करता तुम्ही जातायत त्यांचा तुम्ही म्हणजे डायग्राम काढून ब्रेनचा कोणता पार्ट आहे, त्यातले काय इम्पॉर्टंट स्ट्रक्चर्स आहेत, कुठे म्हणजे ट्युमर आहे किंवा कुठे आजार आहे. सो ते आम्ही बाय डिफॉल्ट करायचोच प्रत्येक ऑपरेशनच्या वेळेला. त्यामुळे ती एक सवय कंटिन्यू राहील. आणि ह्या सगळ्या शिक्षणामधला तुमचा अत्यंत अवघड टप्पा कुठला होता शिकण्याच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये, किंवा आहे अजूनही असं वाटतं? या फील्डमध्ये शिक्षण तर संपत नाही असं म्हणतात, आणि खरं पण आहे. म्हणजे आता या स्टेजला आल्यावर मला कळतंय की अजून बरंच काही बाकी आहे. माझं म्हणजे मी MBBS केलं, MBBS नंतर जनरल सर्जरी MS GMC नागपूर मधून केलं. ते कम्प्लीट झाल्यानंतर इच्छा होती न्यूरोसर्जन बनायची. त्यावेळेला नीट एक्झाम्स नव्हत्या, त्यावेळेला प्रत्येक इन्स्टिट्यूट वेगळ्या एक्झाम कंडक्ट करायचं. सो मी माझं ट्रेनिंग जे केलं ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सेस बँगलोर इथून केलं. सो दॅट इज one of the largest and best institute not only in Asia but all over the world. जे डेडिकेटेडली फक्त न्यूरोसायन्सेसचं इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे तिथे न्यूरो सोडून दुसरे कोणतेच डिव्हिजन नाही आहेत. आणि तिथे दरवर्षी फक्त 4च विद्यार्थ्यांना एंट्रन्स एक्झाममधून एंट्री करता येते, आणि अख्ख्या भारतातून लोक अप्लाय करतात त्याच्याकरता. सो जेव्हा 2013 मध्ये माझं MS झाल्यानंतर मी पहिल्यांदा एक्झाम दिली होती, तेव्हा माझं 3 मार्काकरता माझं एंट्री राहिली होती त्या हॉस्पिटलमध्ये. त्याच्यानंतर थोडा विचार चालू होता की मे बी दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये ट्राय करायचं का, किंवा त्याच वेळेला मी टाटा हॉस्पिटल जॉईन केलं होतं. सुदैवाने टाटा हॉस्पिटलमध्ये मी न्यूरोच्याच डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो. सो तिथे माझं एक्सपोजर ब्रेन ट्युमर्सवरती झालं, आणि तिथे ब्रेन ट्युमर्सवरती काम करताना माझ्या लक्षात आलं की हाच तो विषय आहे जो मला करायचा आहे. आणि तिथले जे टाटा हॉस्पिटलमधले जे सर होते ते पण निमॅन्समधूनच शिकलेले असल्यामुळे म्हणजे ते सोने पे सुहागा टाईप त्यांनी मला गाईड केलं की तू काय अभ्यास केला पाहिजे किंवा कसं केलं पाहिजे. सो मग बॅक ऑन ट्रॅक डिसाईड केलं की नाही, इथूनच करायचं आहे. सो मग परत अभ्यास केला, आणि नेक्स्ट टाइम आय गॉट द सीट. आणि ते झाल्यानंतर मग ट्रेनिंगमध्ये एकदा गेल्यावरती आय वॉज एक्सपोज टू व्हरायटी ऑफ न्यूरोसर्जरी, काय असतात काय, आणि दॅट्स हाऊ इट स्टार्ट. वा, किती छान. शाळेत असताना कुठल्या स्पर्धांमध्ये वगैरे भाग घेतलाय किंवा बक्षिसं मिळवली आहेत स्पर्धांमधून? कारण आपल्या शाळेला परंपरा आहे, अनेक स्पर्धा आपल्या शाळेमध्ये इन हाऊस पण होत असतात आणि बाहेरही स्पर्धक पाठवले जातात. तर अशी कुठली स्पर्धा
कधी हा म्हणजे आपले सायन्सच्या एक्झाम ज्या असायच्या हा त्याच्यामध्ये होमी बाबाच्या होमी बाबा, करेक्ट. चित्रकला, अच्छा. सो या सगळ्या एक्झाम म्हणजे ज्या काय होत्या त्याच्यामध्ये मी पार्ट तर घ्यायचो डेफिनेटली. हा. सगळ्यामध्ये बक्षीस मिळालं की नाही मला आठवत नाही, पण डेफिनेटली मी खराब विद्यार्थी नव्हतो एवढं तर नक्कीच सांगू शकतो. हरकत नाही. पण आयुष्यात कधी पहिला यायचा हा एम कधीच नव्हता. कोणत्याही एक्झाममध्ये मला माहिती असलं पाहिजे, मी जे वाचतोय किंवा शिकतोय ते मला आलं पाहिजे, एवढंच एम असायचं. त्यामुळे मी म्हणजे न्यूरोसर्जरी होईस तर कधीच हा गोल नव्हता की मला फर्स्ट रँक आला पाहिजे. पण ऑल थ्रू आउट माय मेडिकल स्कूल ऑल्सो आय वॉज ऑलवेज फर्स्ट क्लास ऑर डिस्टिंक्शन. किती छान. पण ह्याच्या मागे सुद्धा माझ्या मते आपली शाळा आहे, कारण आपल्या शाळेने कायमच म्हणजे आपल्या शिक्षकांनी कायमच की विषय समजून घ्या, मार्क जेव्हा नक्कीच. मिळायचे तेव्हा मिळतील, किंवा स्पर्धेला जाऊन तर बघ, बक्षीस वगैरे पुढची गोष्ट. पण माझ्या मते तो बरोबर. जो एक संस्कार आपल्याला दिला तो आज माझ्या मते हो. तुमच्या प्रोफेशनमध्ये तो खूप जास्त पद्धतीने, चांगल्या पद्धतीने तुम्ही वापरताय असं म्हणायला हरकत नाही. हो. अगदीच. सर, आम्हाला मेंदू म्हटलं की अनेक गोष्टी, जसं आता तुम्ही म्हणालात की वापरतच नाही काही पार्ट, किंवा आम्ही जेव्हा काही आर्टिकल वाचतो किंवा अर्थात त्यातल्या सगळ्या टेक्निकल टर्म्स आम्हाला कळतात असं नाही, पण मेंदू हा शब्दच थोडासा भीतीदायक आमच्या सगळ्यांसाठी. आणि दुसरं की त्याला जर काही आजार झाला तर नक्की कोणाकडे जायचं, काय पद्धतीने त्याची ट्रीटमेंट घ्यायची, कारण आज इतकं म्हणजे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आहे किंवा सोशल मीडियावरनं इतकं काय काय ज्ञान आम्हाला मिळत असतं. तर या बाबतीत काय सांगाल? म्हणजे कारण तुमच्यासारखी जी व्यक्ती आज आमच्या समोर बसली आहे, तर त्यांच्याकडनं आम्हाला खरा पाथ कळेल किंवा खरा रस्ता कळेल की कुठे जायचंय आम्ही किंवा काय कोणाला भेटायचंय. तर काय सांगाल याबद्दल? डेफिनेटली काय त्रास आहे त्याप्रमाणे तुमचे जे रेग्युलर डॉक्टर असतील त्यांना तुम्ही भेटू शकता. जे काही सिम्पटम्स आहेत किंवा त्रास आहेत त्याप्रमाणे ते तुम्हाला गाईड करू शकतात की तुम्हाला काही टेस्ट करायच्या गरज आहेत का, आणि त्यानुसार ते तुम्हाला सांगू शकतात की कुठल्या डॉक्टरकडे दाखवायचं आहे. म्हणजे न्यूरो सायन्सेसमध्ये पण 2 मेन सब डिव्हिजन आहेत. त्यातले एक म्हणजे न्यूरोलॉजी, एक म्हणजे न्यूरोसर्जरी, बरोबर. आणि त्याशिवाय सायकॅट्री हा तिसरा पार्ट आहे. तिसरा part. आजही आपल्याकडे दुर्दैवाने सायकॅट्री म्हटलं की लोक थोडे घाबरतात अगदीच. किंवा तयार होत नाहीत डॉक्टरकडे जायला. म्हणजे जरी लिहून दिलं की सायकॅट्रिस्टला दाखवा तरी नाही का, कशाला, हा प्रश्न त्यांच्याकडे असतो, किंवा तुम्ही आम्हाला काय वेडं ठरवताय असा त्यांचा एक प्रश्न असतो. पण जर डॉक्टर सांगतोय तर काहीतरी कारण असेल तर अगदीच. त्यांनी समजून घेणं आवश्यक आहे. तर डिपेंडिंग ऑन सिम्पटम्स त्यांच्या काय टेस्ट केल्या जातात त्याप्रमाणे कोणत्या डॉक्टरकडे दाखवणं हे ठरवलं जाऊ शकतं. प्रत्येक डॉक्टर वेगवेगळ्या पद्धतीचे आजार डील करतं. माझ्या अखत्यारीत म्हणाल तर मेनली म्हणजे माझं जे ट्रेनिंग झालं आहे ते ट्युमर्सवरती आहे. त्याशिवाय नर्व इंजुरीजवरती पण मी अभ्यास केला आहे. त्याचे पण मी म्हणजे माझ्या MCH ट्रेनिंग नंतर मी त्याच्या फेलोशिप केल्या आहेत. आणि त्याशिवाय आता एक नवीन टेक्नॉलॉजी आपल्याकडे सहज उपलब्ध झाली आहे, ती म्हणजे विदाऊट एनी कट ऑर इन्सिजन आपण ब्रेन ट्युमर्सची ट्रीटमेंट करू शकतो, म्हणजे बिना कोणत्या ऑपरेशनची, गामा नाईफ रेडिओ सर्जरी म्हणून. सो मी त्याचंही ट्रेनिंग घेतलं आहे. अच्छा. म्हणजे आधी पहिल्यांदा तुमच्या रेग्युलर डॉक्टरला कन्सल्ट करणं माझ्या अत्यंत मते आवश्यक आहे, रादर दॅन गुगलवर कन्सल्ट करणं ऍक्च्युली. सर, असा आयुष्यातला एखादा टप्पा किंवा अशी एखादी सर्जरी आठवते की तुम्ही त्यातनं माणूस म्हणून काहीतरी वेगळं घेतलं, किंवा माणूस म्हणून तुम्हाला त्रास झाला किंवा आनंद झाला की हो आज मी हे करू शकलो, किंवा ज्याला असं म्हणतो इमोशनली कनेक्ट ज्याला आपण म्हणतो, तर तसं काही घडलं? प्रत्येक सर्जरी तेवढीच महत्त्वाची किंवा स्पेशल असते. बहुतेक सगळे पेशंट मी जे ऑपरेट केले आहेत मी त्यांना आजही भेटलो तर मी त्यांना ओळखू शकतो. मे बी नाव नाही आठवणार किंवा आजार नाही आठवणार, पण तरी मी ओळखू शकतो त्यांना. त्याचं एक कारण की मी माझं एक लॉगबुक मेंटेन ठेवतो ज्याच्यामध्ये पेशंटचा त्रास, त्यांची रिकव्हरी कशी झाली या सगळ्याचे डिटेल मेंटेन ठेवतो, जे मला शिकायला कामात येतं. कारण जेव्हा मी त्याचा फॉलोअप घेतो तेव्हा मला कळतं की या पेशंटमध्ये काय झालं होतं. सो तो एक भाग आहेच. अशी एखादी सर्जरी सांगणं थोडं कठीण आहे. म्हणजे देर आर
खूप सारे असे पेशंट होऊन गेलेत जे काहीतरी अविस्मरणीय माझ्यामध्ये काहीतरी बदल बदल घडून आले. घडवून गेलेत. बरोबर. असेच एक काका होते, कल्याणला राहायचे. आय थिंक ते BPCL का कुठेतरी काम करत होते. जस्ट रिटायर झालेले आहेत आणि अचानक एका हॉस्पिटलमधून कॉल आला. अनकॉन्शियस होते, त्यांना फिट्स येत होत्या आणि MRI स्कॅनवरती खूप मोठा ट्यूमर दिसत होता. घरचे सगळे घाबरलेलेच होते. अर्थात. त्यांना सगळं समजवलं, औषधं चालू केले. थोडंसं इम्प्रूव्हमेंट दिसल्यावरती त्यांना त्वरित मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं. तिकडे ऑपरेशन केलं. त्यांना जो ट्यूमर होता तो दुर्दैवाने सगळ्यात खराब प्रकारचा ब्रेनचा ट्यूमर आहे. ग्लायोब्लास्टोमा म्हणतात त्याला. याच्यामध्ये ट्यूमर झाल्यानंतर एक्सपेक्टेड सर्वायवल म्हणजे लाईफ स्पॅन हा 18 महिन्याचा असतो. पण काका 3 वर्ष नॉर्मल जगलेत. कम्प्लिटली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल होती. जेव्हा 1 वर्ष झाल्यानंतर ते त्यांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका घेऊन माझ्याकडे आले आणि मला म्हणालेत की फक्त तुमच्यामुळे हे शक्य झालं तर तुम्ही नक्की या. सो दॅट वॉज समथिंग विच वॉज म्हणजे थोडं इमोशनली करेक्ट इम्पॉर्टंट पॉईंट होता त्यांच्या दृष्टीने तर ऑब्व्हियसली, पण माझ्याकरता पण काहीतरी शिकण्यासाठी होतं. सारखं हे होतं की आपण जे करतोय त्याच्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात खूप मोठी घटना घडू शकते. सो आपल्याला प्रत्येक गोष्टीवरती तेवढं लक्ष देणं आणि तेवढ्या काळजीपूर्वक करणं हे गरजेचं आहे. मी हा इमोशनल कनेक्ट हा प्रश्न यासाठी विचारला की आजही आपण शाळेशी इमोशनली कनेक्टेड आहोत. एक फोन आला की आपण जे काही आपल्याकडे आपण करू शकतो ते काम आपण शाळेसाठी करायला नेहमी तयार असतो. आणि माझ्या मते ह्याचं कारण आपले शिक्षक आहेत. कारण त्यांनी जेव्हा शिक्षा केली, वर्गाच्या बाहेर उभं केलं, त्यानंतर ताबडतोब येऊन म्हणजे तो तास संपल्यानंतर किंवा शाळा सुटल्यानंतर बोलवून मी हे का केलं, हे तुझ्या फायद्याचं कसं आहे हे सांगितलं. आणि माझ्यामध्ये तो इमोशनल कनेक्ट आहे म्हणून आज आपण सगळेजण एकत्र काम करतोय. कदाचित आजही शिक्षक आपल्याला भेटले तरी ओळखतात, बोलतात. काही फंक्शन असेल तर बोलवतात. हो. आणि इव्हन त्यांनाही कधी काही मदत लागली तर आठवण काढतात. अगदीच. आणि माझ्या मते हीच गोष्ट असते की ज्याने जसं म्हटलं की शाळा ही 2 अक्षरं खूप महत्वाची आहेत आज वयाच्या या टप्प्यावरती सुद्धा. सर, वर्षानुवर्ष न्यूरो सर्जरी किंवा न्यूरो सर्जन असं म्हटल्यानंतर आमच्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते थोडं भयावह असतं खरं सांगायचं झालं तर तुम्ही जेव्हा प्रत्यक्षात ती गोष्ट हँडल करता किंवा प्रत्यक्षात जेव्हा सर्जरी करत असता, तुम्ही आता म्हणालात की आम्ही गाणी लावतो किंवा काय, तर ते जेव्हा हातात येतं केस, तेव्हा ती हातात येते, तेव्हा तुम्ही तुमचा बॅलन्स कसा सांभाळता, मनाचा शरीराचा कसा सांभाळता? आय थिंक मी म्हणेन की याच्याकरता तुमचं ट्रेनिंग खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे चांगल्या ठिकाणाहून ट्रेनिंग घेणं आणि त्याच गोष्टी परत परत करणं. आणि त्याच्याच करता मी म्हटलं की मी जिथून शिकलो ते आशिया खंडातलंच एक वन ऑफ द बेस्ट इन्स्टिट्यूट आहे जिथे वर्षाला 10,000हून जास्त न्यूरो सर्जरीच्या प्रोसिजर्स होतात. सो एवढा व्हॉल्यूम जेव्हा तुम्ही बघता किंवा तुम्ही हाताळता एवढे पेशंट, म्हणजे मी स्वतः 3 वर्षामध्ये 1001 ऑपरेशन केलेत तिथे. त्याशिवाय माझ्या ज्युनियर्सकडून मी 600 ते 900 ऑपरेशन साधारण करून घेतलेत. सो हा जो एक्सपिरियन्स असतो हा खूप महत्त्वाचा असतो. कारण या ट्रेनिंगमधूनच तुम्हाला जी भीती हा पार्ट बाहेर काढायचा असतो. कारण आता मी काय करू हा प्रश्न नाही पडला पाहिजे. त्या गोष्टी सगळ्या फ्लोमध्ये आणि रिफ्लेक्स बेसिसवरती झाल्या पाहिजेत. सो याकरता ट्रेनिंग हे महत्त्वाचं असतं आणि त्या ट्रेनिंगमधूनच तुम्ही या सगळ्या गोष्टी नेक्स्ट स्टेप काय आहे ऑपरेशनची ते न थांबता झाली पाहिजे. सो त्याच्याकरता माझं इन्स्टिट्यूट, माझ्या जे काय स्किल्स आहेत त्याच्यामध्ये खूप मोठा त्याचा भाग आहे. क्या बात आहे सर. जसं शरीराचं आरोग्य आहे तसं मन आणि मेंदू याचं सुद्धा आरोग्य आता खूप जास्त महत्त्वाचं झालंय. आपली आता जी काही लाईफस्टाईल आहे तर त्याच्यामध्ये असं बरेच जण म्हणतात की शरीराने थकलो काही वाटत नाही, झोपून गेलो,
पण जेव्हा मनाने किंवा मेंदूने आपण थकतो तेव्हा त्याचा स्ट्रेस किंवा त्याची जी लेवल आहे त्या सगळ्या आजारी पडण्याची किंवा त्या प्रोसेसमधून जाण्याची खूप जास्त घातक आहे. तर हे आरोग्य नेमकं कसं राखायचं मनाचं आणि मेंदूचं? म्हणजे तुम्ही जे काम करताय त्यामध्ये एक म्हणजे तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे. हां. तो इंटरेस्ट कमी नाही झाला पाहिजे. हं. त्याशिवाय वेळच्या वेळेला ब्रेक घेणं तेवढंच आवश्यक आहे. हं. रेग्युलर म्हणजे ऑब्व्हियसली हे सगळेच डॉक्टर सांगतात, मी हां. त्याच गोष्टी परत एकदा सांगतोय, पण प्रॉपर खाणं पिणं म्हणजे तुमच्या खायच्या प्यायच्या ज्या सवयी आहेत त्या, निर्व्यसनी राहणं, हं. व्यायाम करणं, वेळेवर झोपणं, सकाळी उठून तुमचे जे काय मेंदू आपल्याला नॉर्मल आपलं जे काय डे टू डे आहे त्याचं टाइम टेबल सेट करण्याकरता तुमचा मेंदू तयार आहे की नाही, तर त्याकरता तुम्ही प्रत्येकाची वेगळी प्रोसेस असते. काही जणांना एक्सरसाइज हेल्प करतात. अर्ली मॉर्निंग एक्सरसाइजेस आर युजली गुड. मॉर्निंग वॉक असेल, जॉग असेल, वॉट एव्हर. किंवा इवन साधं पेपर वाचणं, वर्तमानपत्र जे वाचतो त्याच्यामधून पण बऱ्याच जणांना की फ्रेश वाटतं. सकाळची कॉफी, वॉट एव्हर इट मे बी, बट वी शुड नो दोज थिंग्स अँड आपण त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि डेफिनेटली तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपली काय लिमिट आहे आणि त्याच्या जास्त वर्कलोड घेतला की त्याचा स्ट्रेस होऊ शकतो. बरोबर. त्याशिवाय सुदैवाने आपल्या पूर्वजांनी आपल्याला योगा हे अगदीच. खूप मोठं दान दिलेलं आहे, ज्याचा आपण पाहिजे तेवढा उपयोग नाही करत. रादर आता पाश्चात्य देशातले लोकांना जास्त त्याचं महत्त्व त्याचा कळायला ऍक्सेप्टन्स लागलं. जास्त आहे. हो हो. सो ते आपण परत एकदा आणलं पाहिजे, कारण गेल्या काही वर्षामध्ये ॲटलिस्ट कोविड नंतर तरी भारतामध्ये बऱ्याच गोष्टी खूप रॅपिडली चेंज होत आहेत. सो अशा कालावधीमध्ये या बेसिक गोष्टी आपण विसरून चालणार नाही. डॉक्टर, ह्या क्षेत्रामध्ये ना खूप जास्त गैरसमजुती आहेत, म्हणजे मज्जासंस्था असू दे, मेंदू असू दे किंवा इतर अनेक बाबतीमध्ये. पण तुम्ही काय सांगाल की त्या गैरसमजुती कशा दूर व्हायला पाहिजेत किंवा काय एक्झॅक्टली तुम्ही डोक्यात ठेवून वावरलं पाहिजे किंवा काय वाचलं पाहिजे या बाबतीत, तर तुम्ही काय सांगाल? गैरसमजुती नक्कीच आहेत. म्हणजे आता एवढं टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आहे की अजूनही लोक समजतात की ब्रेन किंवा स्पाईन रिलेटेड काही ऑपरेशन म्हटलं की आमचा पेशंट अंथरुणावरतीच राहणार आहे, उठणार नाही आहे, चालणार नाही आहे किंवा परमनंट प्रॉब्लेम होतील. सो तशी आता स्थिती नाही आहे. डेफिनेटली त्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आता नवीन आल्या आहेत किंवा इवन आपलं ऑपरेशन नंतर जे आमच्या टीम जे काम करते, जसं ICU मध्ये किंवा नर्सिंग स्टाफ, सो या सगळ्या गोष्टी एवढ्या आता इम्प्रूव्ह झाल्या आहेत की पेशंटची रिकव्हरी होऊ शकते, पेशंट नॉर्मलही होऊ शकतात. सो या गोष्टी पेशंटने डोक्यात ठेवू नयेत. बहुतेक वेळा पेशंट येऊन सांगतात की आमचे एक नातेवाईक होते, त्यांना हा त्रास झाला होता आणि ते कधी उठलेच नाही. सो ते कधी झालं होतं, त्यांना काय त्रास झाला होता, तो आणि तुमचा त्रास एकच आहे हे तुम्ही आधीपासूनच गृहीत धरू नका. सो हा जो गैरसमज असतो तो कुठेतरी बाजूला ठेवून थोडा विश्वास आणि मेहनत दोन्ही गोष्टींची गरज आहे, जे पेशंट किंवा त्यांचे नातेवाईक घेऊ शकतात. त्याशिवाय लोकांचा हा पण समज आहे की मेंदूमध्ये ट्युमर झाला म्हणजे तो कॅन्सरच आहे किंवा तो पेशंट आता जाणार आहे किंवा त्याची इनिंग संपली. तशातला भाग नाही आहे. मेंदूतले बहुतेक सगळे ट्युमर हे बिनाईन असतात. बिनाईन म्हणजे जे कॅन्सरस नाही आहेत किंवा हळूहळू वाढणारे आहेत आणि त्यांच्यावरती आपण एकदा शस्त्रक्रिया केली किंवा त्यांची ट्रीटमेंट पूर्ण केली तर ते पुन्हा होण्याचा चान्स नसतो किंवा पेशंट त्याच्यातून पूर्णपणे ठीक होऊ शकतो. सो हा जो गैरसमज आहे हा दूर होणं आवश्यक आहे. बरोबर. तशा बऱ्याच गोष्टी आहेत, जसं आता स्ट्रोक हा फक्त म्हातार वयात होतो किंवा हे जे आजार आहेत जसे डायबिटीज किंवा हायपरटेन्शन हे म्हातार वयातले आजार आहेत आणि त्या बेसिसवरती बरेच लोक रेग्युलर हेल्थ चेकअप करून घेत नाहीत. आजच्या जमान्यात जी काय आपली लाईफस्टाईल जी झाली आहे
त्यामध्ये यंग एजमध्ये हायपरटेन्शन, डायबिटीसचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याचबरोबर पाश्चात्य संस्कृती आपल्याकडेही आली आहे. सो स्मोकिंग, ड्रिंकिंग या सगळ्या गोष्टी ज्या वाढल्या आहेत आपल्या इथे, त्याच्यामुळे स्ट्रोकचं प्रमाण अजून वाढलं आहे आणि आता ते कमी वयात पण दिसायला लागलं आहे. सो आपल्या हेल्थची काळजी आपण स्वतः घेणं तेवढंच आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष देणं तेवढंच आवश्यक आहे की त्याच्यामध्ये मग तुमचे हॅबिट्स आहेत किंवा तुमचे एक्सरसाइजेस आहेत, या गोष्टी तुम्ही रेग्युलर केल्या पाहिजे. डॉक्टर, जस्ट एक आत्ता बोलत असताना मध्यंतरी की स्क्रीन टाईम, मोबाईलचा स्क्रीन टाईम आजकाल लहान मुलांचा पण खूप जास्त वाढला आहे आणि त्याच्यामुळे सुद्धा त्यांच्या ब्रेन डेव्हलपमेंटवरती किंवा नंतर च्या काळामध्ये जे आता ऑटिझम किंवा अशा ज्या गोष्टी ज्याला न्यूरोलॉजिकल इफ आय एम नॉट मिस्टेकन ज्याला म्हणतात, तर त्या वाढत आहेत. तर त्या कशा कंट्रोलमध्ये येतील किंवा काय एक्झॅक्टली आत्ताच्या पेरेंट्सनी केलं पाहिजे? कारण जेवत नाही आहे, स्क्रीन टाईम, मोबाईल लावून दिला, मग आणखीन काहीतरी, ह्या गोष्टी इतक्या सहज होत आहेत मुलांबरोबर आणि त्याचा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यांच्या मनावरती, त्यांच्या मेंदूवरती परिणाम होणार आहे. तर काय सांगाल तुम्ही? कारण हा आत्ताचा सगळ्यात माझ्या ऐरणीचा विषय आहे की स्क्रीन टाईम. नक्की. म्हणजे आता तर कोविड नंतर तर सगळं ऑनलाईन जे झालेलं आहे. मला आठवतं जेवढा मी शाळेत असताना की बाहेर खेळायला जायचं, आजकाल कोणी तेवढंच आमिष होतं माझ्यामध्ये आपलं. तो विचार आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये किंवा लहान मुलांमध्ये नाहीच आहे की मला बाहेर जायचंय खेळायला किंवा काही करायला. बहुतेक सगळे घरीच बसतात, एक तर लॅपटॉप, टॅब काहीतरी घेऊन गेम खेळत. गेमही आजकाल त्याच्यावरतीच खेळतात. म्हणजे एक तर त्याच्यामुळे फिजिकल हेल्थ तर डेफिनेटली कमी होतेच. मेंटली म्हणजे आता माझे जे पीडियाट्रिशियन फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडून पण मी ऐकलं आहे की काही वर्षांपूर्वी जे जसं तुम्ही म्हणाला ऑटिझम किंवा ADHD, अटेन्शन डेफिसिट डिसऑर्डर्स जे आहेत, त्या जेवढ्या बघायला मिळायच्या त्यापेक्षा आता त्याचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. आणि त्याचं बरीच कारणं आहेत त्याच्यामध्ये. आजकाल आपल्याकडे उशिरा लग्न होतात, मुलं बाळं उशिरा होतात. त्याशिवाय आईवडिलांचं हेल्थ हॅबिट्स किंवा बॉडी हॅबिट्स तेवढ्या चांगल्या नसतात किंवा त्याशिवाय आता हे स्क्रीन टाईम, ऑल दीज आर कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स टू दॅट. सो डेफिनेटली पालकांनी हे लक्ष ठेवणं की किती वेळ या स्क्रीन टाईमवरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, किती वेळ त्यांना आपण अलाव केलं पाहिजे TV बघणं किंवा टॅबलेट किंवा काय व्हॉटएव्हर जे यूज करतात त्या गोष्टी बघणं. सो याच्यावरती पालकांनी लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि एनकरेज करणं त्यांना बाहेर जाणं, खेळणं, या गोष्टी पण तेवढ्याच महत्त्वाच्या. डॉक्टर, अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप सहजी हल्ली पेडियाट्रिशियनकडे जातात आणि पालक जातात आणि आपल्या मुलांबद्दल की खूप हायपर आहे किंवा आमचं ऐकतच नाही आणि मग नक्की आमच्या ब्रेनला फॉग येतो वगैरे असे आता एकदम जेन नेक्स्टचे जे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर, ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी कुठल्या एजमध्ये प्रिव्हेंट व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जेवढ्या लवकर कळेल तेवढं डेफिनेटली युजफुल असतं आणि त्याप्रमाणे त्यांची ट्रीटमेंट चालू करणं. त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा पार्ट आहे, काही कॉग्निटिव्ह एक्सरसाइजेस त्यांना दिल्या जातात. त्याशिवाय पालकांनी पण काही गोष्टी पाल्याकडून करून घेतल्या पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी नक्कीच लवकर कळेल तर ते आपण डिटेक्ट केलेलं असेल तर आपण त्याप्रमाणे त्यांना त्यांचं थोडं चॅनलाइज करणं इझी जातं. ओके. आत्ता सगळ्याच ठिकाणी AI किंवा रोबोटिक्सचा वापर होतोय. न्यूरोसर्जरीमध्ये सुद्धा असं ऐकायला येतं की बाहेरचे देश रोबोट वापरून काही गोष्टी करतायत. तर हे जे तंत्र आहे, तर हे तंत्र कसं शिकता येतं किंवा तुम्हाला कसं ट्रेनिंग दिलं जातं या सगळ्या ह्याच्यामध्ये? अजूनपर्यंत न्यूरोसर्जरी कोअरमध्ये रोबोटचा एवढं इन्व्हॉल्वमेंट नाही आलेली आहे. देर आर मेनी अदर डिपार्टमेंट जिथे रोबोट हॅज टेकन ओव्हर सम सर्जरी, बट इट इज द मॅन बिहाइंड द मशीन. म्हणजे रोबोट चालवणारा जो डॉक्टर असतो तो स्किल्ड असला पाहिजे. अच्छा.
म्हणजे तो व्हिडिओ गेमच सारखंच आहे, पण तो व्हिडिओ गेम खेळता आला पाहिजे. बापरे. अच्छा. म्हणजे तुम्ही जॉयस्टिकवरती बेसिकली गोष्टी करता, हां. सो ते करता आल्या पाहिजेत. त्याच्याकरता तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्हाला काय करायचं आहे. करेक्ट. सो ते जे ट्रेनिंग आहे ते महत्त्वाचं आहे. जरी रोबोट आलेले असतील तरी माणूसच ते रोबोट यूज करत आहे. त्याशिवाय आता ए आयबद्दल म्हणाल तर देर आर सम फील्ड्स जिथे ए आय खूप म्हणजे इवन मेडिकल ब्रँचेसमध्ये ए आय खूप महत्त्वाचं झालं आहे, बरोबर. पण त्याचबरोबर जे डॉक्टर तुम्हाला निदान करून देऊ शकतात काही कॉम्प्लेक्स केसेसमध्ये, ते अजूनही ए आय नाही करू शकत. त्याशिवाय ए आय तुम्हाला ट्रीटमेंट सजेस्ट करेल, पण ती दरवेळेला तुम्हाला लागू म्हणजे त्या पर्टिक्युलर पेशंटला लागू होईल की नाही हे अजून ए आय नाही डिटेक्ट करू शकत. करेक्ट. सो देर इज डेफिनेटली अ स्कोप इन फ्युचर वेअर दीज टेक्नॉलॉजीज विल बी इम्पॉर्टंट. पण अजून त्याला वेळ आहे आणि त्याच्या मागे बराच अभ्यास किंवा बऱ्याच काही गोष्टी अजून घडणं आवश्यक आहे. संशोधन होणं गरजेचं आहे. डेफिनेटली रोबोटचा रोल जे न्यूरोसर्जरीमध्ये आला आहे, जसं मी तुम्हाला गामा नाईफ बद्दल सांगितलं. सो गामा नाईफ मध्ये जे मशीनचा जो बेड असतो त्याचं ऑपरेटिंग सिस्टीम इज मॅनेज्ड बाय अ रोबोटिक सिस्टीम. ओके. सो म्हणजे देर इज अ इन्व्हॉल्वमेंट ऑफ टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट्समध्ये, पण देर इज सम सायन्स ऑर सम मेथड टू दॅट. सर, गॅमा नाईफ या शस्त्रक्रियेबद्दल तुम्ही सांगितलं, तर मगाशी तुम्ही रेफरन्सही दिलात त्याचा, तर ह्या सगळ्या प्रोसिजरबद्दल आम्हाला सांगा ना, कारण हे आमच्यासाठी नवीन आहे आणि हा शब्दही नवीन आहे खरं तर त्याबद्दल काय सांगाल? सो 3 पार्ट आहेत त्याच्यामध्ये, गॅमा, नाईफ, रेडिओ सर्जरी. सो गॅमा म्हणजे जे गॅमा रेस ज्यांचा उपयोग होतो तो. नाईफ याच्याकरता की एक प्रकारची सर्जरी आहे, कारण ते आज ट्रीटमेंट होऊन तुम्ही उद्या घरी जाऊ शकता. सर्जरी हा थोडा पॅराडॉक्सिकल यूज आहे, कारण कुठल्याही प्रकारचं कट होत नाही किंवा कोणतंही इन्सिजन किंवा कोणत्याही प्रकारचं पेन नसतं. इट इज जस्ट लाईक की आपण जसं CT स्कॅन किंवा MRI मध्ये पेशंट एका मशीनमध्ये झोपतो, तशाच पद्धतीने पेशंटला मशीनमध्ये झोपायचं असतं आणि आम्ही बॅक एंडला कम्प्युटरच्या मदतीने पेशंटचा झालेला जो MRI स्कॅन असतो त्याचा अभ्यास करून कुठल्या पार्टला प्रॉब्लेम आहे आणि त्याला ट्रीटमेंट कशी करायची ते ठरवतो. आणि पेशंट अर्धा एक तास ट्रीटमेंट घेऊन त्यानंतर पेशंट उठून बसू शकतो. कोणत्याही प्रकारच्या ॲनेस्थीशिया, बेशुद्धीची गरज नाही आहे. अच्छा. आणि पेन फ्री, कारण काही कट नाही. अच्छा. सो ही टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी जुनी आहे, पण आता ती रिसेंटली इंडियामध्ये यायला लागली आहे. याचं ट्रेनिंग ज्या संस्थेने हे इन्व्हेंट केलं, ते स्वीडनची एक संस्था आहे. ती संस्था जगभरातून फक्त 3 लोकांना दरवर्षी हे ट्रेनिंग देते आणि त्यातला मी एक होतो. आणि गेल्या 10 वर्षात भारतामधून कोणीच हे ट्रेनिंग घेतलेलं नाही आहे. या ट्रेनिंगकरता मी अमेरिकेला गेलो होतो आणि ज्यांच्याकडून मी शिकलो ते सर स्वतः ज्यांनी इन्व्हेंट केलं त्यांच्याकडून शिकलं होतं. म्हणजे डायरेक्ट नॉलेज मिळालं आहे काही प्रमाणात. सो याचा फायदा आपल्याला जे स्टेज 4चे कॅन्सर्स आहेत, जिथे बॉडीमध्ये कॅन्सर असतो आणि तो पसरून ब्रेनमध्ये जातो, लास्ट स्टेजला आहे पेशंट असं आपण म्हणतो, अशा केसेसमध्ये मेंदूमध्ये 5-10 ट्यूमर जरी झालेत तरी त्यांच्यामध्ये पण आपण या ट्रीटमेंटचा यूज करू शकतो. त्याशिवाय बाकी बरेच फंक्शनल प्रॉब्लेम्स आहेत, जसं फेसवरती पेन असतं किंवा ट्रेमर्स असतात, जे हात थरथरणं. सो अशा आजारांमध्ये पण याचा उपयोग होऊ शकतो. आणि सगळ्यात बेस्ट गोष्ट हेच आहे की तुम्ही आज करा उद्या घरी जा, काही कट नाही होते. तो पेशंटच्या दृष्टीने घाबरण्याचे जे कारण आहे की बाबा माझं ऑपरेशन होणार आहे किंवा कवटी उघडणार आहे, तो पार्ट पूर्ण निघून जातो आणि ट्रीटमेंट इज व्हेरी सक्सेसफुल आणि इट इज अफोर्डेबल ऑल्सो. म्हणजे जे आपण ओपन सर्जरी करता जेवढा खर्च येईल त्याच खर्चामध्ये ही ट्रीटमेंट पण होऊ शकते. सो
ही एक गामा नाईफ रेडिओ सर्जरी म्हणून टेक्निक आहे. सुदैवाने आपल्या इथे आता उपलब्ध झाली आहे आणि माझं असं म्हणजे एम आहे किंवा इच्छा आहे की सध्या परिस्थितीत ती गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये कुठेही महाराष्ट्रात तरी उपलब्ध नाही आहे. मी जिथे शिकलो ते गव्हर्नमेंट म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटचं इन्स्टिट्यूट आहे, तिथे उपलब्ध होती, किंवा एम्स दिल्ली किंवा PGI चंदीगड अशा सेंट्रल इन्स्टिट्यूटमध्ये उपलब्ध आहे, पण महाराष्ट्रात नाही आहे ती. आणि माझी अशी इच्छा आहे आणि त्याच्याकरता मी आपल्या शाळेतल्याच मॅथ्यू मॅडमच्या मदतीने मी आपल्या इथले जे पॉलिटिशियन्स आहेत किंवा जे आरोग्य विभागात आहेत त्यांच्या मदतीने हे आणण्याचा खूप प्रयत्न आम्ही करत आहोत. वा. की जर पुढल्या काही वर्षामध्ये मुंबईतल्या कुठल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जर हे उपलब्ध झालं तर आपण महाराष्ट्रातल्या खूप साऱ्या पेशंट्सला त्याचे सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळो अशी आपण देवी सरस्वतीकडे आणि गणपती बाप्पाकडे प्रार्थना करूया. कारण तुमचं जे काम आहे किंवा तुमचं जे विजन आहे ते खरंच लोकहितार्थ आहे आणि ते व्हायलाच हवं असं वाटतंय. तुमच्या क्षेत्रातले तुमचे आदर्श कोण आहेत आत्ता? बरेच माझे शिक्षक ज्यांच्यापासून मी काहीतरी शिकलो आहे ते प्रोसिजर करताना किंवा त्या प्रकारची सर्जरी करताना डेफिनेटली मी त्या गोष्टी आठवतो आणि त्या रिपीट करायचा प्रयत्न करतो. सध्या परिस्थितीत जे टाटा हॉस्पिटलमध्ये जिथे मी सगळ्यात पहिले न्यूरो सर्जरी किंवा ब्रेन ट्युमर्सची सर्जरी करायला शिकलो, तिथले माझे सर आहेत डॉक्टर अली असकर म्हणून. ही इज डेफिनेटली समथिंग टू हुम आय लुक अप टू. म्हणजे त्यांनी खूप लहान वयात बऱ्याच गोष्टी अचीव केल्या आहेत, त्या होपफुली पुढे जाऊन मी पण करू शकेन. सो डेफिनेटली ही इज वन ऑफ देम. क्या बात आहे. आणि माझ्या मते सर्जरी इज नथिंग बट क्राफ्टिंग. आणि खरंच हे क्राफ्ट आहे, अतिशय हलक्या हाताने किंवा मन शांत ठेवून संपूर्ण कॉन्सन्ट्रेशन ठेवून करण्याचं काम आहे. आणि आपल्याला शाळेमध्ये सुदैवाने लहानपणापासून ह्या सगळ्या विषयांना किमान स्पर्श करता आला, किमान त्यातलं काहीतरी घेता आलं. म्हणजे साधं आपण तुम्हाला आठवत असेल तर कागदाच्या त्या घड्या घालून काही काही वस्तू बनवायचो लहान असताना. त्याच्यानंतर विषय वाढत गेले तसं आपल्याला क्राफ्टिंग करणं किंवा अगदी निबंध लिहिणं हा सुद्धा मला वाटते क्राफ्टिंगचा विषय होता. समाजशास्त्र हा सुद्धा क्राफ्टिंगचा विषय आहे. व्यवस्थित मुद्देसूद मांडणी करणं. तर सर, या सगळ्याचा आज शाळेत शिकवलेल्या विषयांचा तुम्हाला कशा कशा पद्धतीने फायदा होतो एकदा सांगाल? नक्कीच विविध विषय आहेत. त्याच्यामध्ये भाषा आहेत ज्या आता आपण रेग्युलर वापरतो. इंग्लिश जे जास्त बोललं जातं आजकाल. मराठी लिखाण. सो अजूनही मी प्रयत्न करतो मराठीत लिहिण्याचा. आता तेवढं अक्षर चांगलं नाही राहिलं पण तरी प्रयत्न असतो. गणित सायन्स म्हटलं म्हणजे ॲटलिस्ट मेडिकल फील्ड म्हटलं की गणित तेवढं महत्त्वाचं नाही असं वाटतं, पण तो थोडा गैरसमज आहे. डेफिनेटली आमच्या बऱ्याच साऱ्या प्रोसिजर्समध्ये बेसिक कॅल्क्युलेशन्स असतात. कुठून म्हणजे ब्रेनमध्ये एंट्री घ्यायची आहे, कुठून ॲप्रोच करायचा आहे, कोणता कवटीचा पार्ट उघडायचा आहे, त्याच्यामागे बरेच काही कॅल्क्युलेशन्स असतात. सो ते रेग्युलरली वापरले जातातच. सो आहे बऱ्याच गोष्टींचा भाग. आज आपल्याकडे डॉक्टर उज्ज्वल येवले आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने म्हणजे त्यांनी जो काही अभ्यास केला आहे तो त्यांच्या पद्धतीने जसा उलगडून सांगितला. माझ्या मते आपली थोडीशी भीती कमी झाली असेल आणि या क्षेत्राबद्दल आपल्या मनात असलेल्या सगळ्या गैरसमजांना आपण आता आजपासून माझ्या मते टाटा बाय बाय करूया. कारण आपल्या शाळेतला हा विद्यार्थी इतक्या छान पद्धतीने न्यूरो सर्जरी सारख्या क्षेत्रामध्ये सफल काम करतोय आणि मला असं वाटतं की त्याच्या मागे त्यांची जी प्रेरणा आहे किंवा शाळेने दिलेले संस्कार आहेत ते कायम सांगतात आणि हेच संस्कार घेऊन ही वाटचाल आपण अशीच पुढे ठेवणार आहोत. सर, मराठीत शाळेतनं शिक्षण घेतलं याचा फायदा होतो की थोडंसं असं वाटतं की आपल्याला आधीपासून इंग्लिश हवं होतं? दोन्ही बाजू आहेत. अच्छा. फायदा हा नक्कीच असतो, कारण भाषेचा जो काय उपयोग आता होतो आहे, जो मे बी शाळेत असतात म्हणजे जेव्हा 10वीतून 11वीत गेल्यावरती वाटतं की नाही इंग्लिश असतं तर बरं झालं असतं आधीपासून.
पण हळूहळू करून आपल्याला समजेल. जसं आता या वयात आपल्याला कळतं की शाळा खूप छान होती, तेव्हा नाही वाटायचं. पण अगदी. आता आता जसं वय वाढत जातं तसं नक्कीच त्याचा फायदा आणि नुकसान दोन्ही पण गोष्टी कळतात. सो कुठल्याही माध्यमातून शिका, मला नाही वाटत त्याने पुढे जाऊन तुमच्या कर्तृत्वावरती किंवा तुम्ही इव्हेंच्युअली काय शिकता त्याच्यावरती खूप फरक पडतो. मे बी एक 2-4% इकडे तिकडे फरक पडत असेल, पण जर तुम्ही मेहनत घ्यायची तयारी असेल तर मला नाही वाटत की मराठीतून शिकला काय किंवा इंग्लिशमधून शिकला काय, तुम्ही इव्हेंच्युअली काय करता त्याच्यामध्ये तुम्ही किती मेहनत घेता हे हे महत्त्वाचं. महत्वाचं आहे. आपण इथे आलात, वेळात वेळ काढून आलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आमच्याशी धन्यवाद. मनमोकळ्या गप्पा मारल्यात त्याबद्दल सुद्धा धन्यवाद. आणि शाळेकडनं एक छोटीशी आठवण भेट आपल्यासाठी, एक छोटीशी आठवण भेट शाळेकडनं. थँक्यू. 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 थँक्यू सो मच. तर आज आपण भेटलो न्यूरोसर्जन डॉक्टर उज्ज्वल येबले यांना. आपल्या शाळेने अशा अनेक विद्यार्थ्यांना घडवलंय, त्यांना संस्कार दिलेत आणि त्या संस्कारांच्या वाटेवरती ही मुलं, हे विद्यार्थी खूप आनंदाने वाटचाल करतात. भेटूया अशाच प्रथित यश आणि उज्ज्वल विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा. आपल्यापैकी सुद्धा ज्यांना कोणाला या पॉडकास्टमध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी कृपया आमच्याशी संपर्क साधा. आपण त्यांच्याबद्दलही जाणून घ्यायला उत्सुक आहोत. तोपर्यंत धन्यवाद.